हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू अ व्हेरी हेक्टिक वीक ऑफ आवर लाईफ. आम्ही लिटरली काल रात्रीच सिंगापूरवरून लँड केलंय. जे व्लॉग्स तुम्हाला नंतर बघायला मिळतील. जर तुम्ही आम्हाला इन्स्टावर फॉलो करत असाल तर तुम्हाला शॉर्ट रिव्ह्यूज वगैरे तर मिळतील. तुम्हाला सगळं माहिती असेल, आणि जर नाही करत असाल तर फॉलो करा आणि हायलाईट बघा. सो हेक्टिक वीक आम्ही ह्याच्यासाठी म्हणतोय कारण आता आम्ही चाललोय हिच्या कझिन ब्रदरचा हा. 50th बर्थडे आहे, तो सेलिब्रेट करण्यासाठी. त्याच्यानंतर संध्याकाळी माझं हळदी कुंकू आहे घरी, म्हणजे सासरी. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ह्या वीकमध्ये प्लॅन आहे. ह्या वीकमध्ये माझा बर्थडे आहे, मग नंतर इथे हळदी कुंकू आहे, आणि परत आम्ही कमिंग विकेंडला चाललोय अलिबागला. येस आणि येस आता आम्ही ह्या उद्याच आम्ही परत एकदा अलिबागला चाललेलो आहोत. सो इट इज गोइंग टू बी अ हेक्टिक. म्हणजे आम्ही आता बोलतानाच आम्हाला सगळं नीट ऑर्डर मध्ये नाही सांगता आलं, एवढं सगळं होणार आहे ह्या वीकमध्ये. सो वी थॉट ऑफ व्लॉगिंग इट. सो इट्स गोइंग टू बी अ वीकेंड ब्लॉग. सो बी रेडी. वीकेंड नाही, वीक प्लस वीकेंड व्लॉग. येस वी विल टेक यू अलॉंग, जेवढं पॉसिबल आहे ट्राय करू. चलो. झोपेतून उठवलंय त्याला. श्रीवू, तुला ओमी आवडतो? ओमी आवडतो की मी आवडते? मी आवडते. खरं बोल, ओमी आवडतो ना? ओमी दोघं काय बोलतोय? हे प्रज्ञा, मी साईडला. ओमी, श्रीवू तुला मी आवडते की ओमी आवडतो? नानाची टांग. निवान, तुला कोण आवडतं, मी की ओमी? ये. हा आहे व्योम, तो आहे श्रीवू, हा आहे निवू. किती खाताय, किती खाताय, नुसते खातायत. फुकटची ऍक्टिंग. हा, मी पण लावलेत, आणि हिने पण लावलेत, आणि ताईने पण लावलेत. काहीच नाही केलंय, आता पण दिसत नाहीये प्रचित इकडे. हे लोक अशी झोपतात. किती वाजलेत, किती वाजलेत? 4:50 झालेत. सिंगापूर टाइम आहे माझा अजून. 18व्या बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. अंघोळ पण नाही केली आहे त्यांनी. नाही, आम्ही निघतोय. बाय. चला 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 पोरांनो, पटापट पटापट आवरा. आता दुपारी गेलेला संध्याकाळी नाही आहे बर्थडे. आम्ही भेटून आलो, तोंड दाखवून आलो, बर्थडे विश करून आलो. बर्थडे विश करून अरे, आलो, ते पण तो झोपलेला होता. हा, आम्ही निघालो तेव्हा उठलाय तो. हा, जेवण पण आम्हाला दोघांना दिलं फक्त, आणि आम्ही निघालो. मी बोलत होती की आज माझं आणि पूनमताईचं हळदी कुंकू आहे, तर ही त्याची तयारी चालू आहे. मी एकदम परफेक्ट जागेवर बसलेलो आहे. मी काम पण करतो आहे आणि मी मॅच पण बघतो. अरे पण तू सांडवतोय. यासाठी तुला ठेवलंय ना मी. वेफर्स घ्या, बरोबर बोला, आमचे वेफर्स सांगू नका, आमच्याशी भांडू नका. Next day. गाईज, बायकोची हालत बघा काय झाली आहे. सिंगापूर रिटर्न आल्यापासून घसा पकडून बसलेली आहे. आता डॉक्टरकडे आले. सो हाय गाईज, आय नो माझा आवाज नाही येत आहे.
आम्ही आता ऑफिस वगैरे आवरून आलो आहे अँड नाव वी आर गोइंग टू अलिबाग बिकॉज वी आर कंडक्टिंग अ सेशन. एक्साइटमेंट खूप आहे सेशन कंडक्ट करायची बट ताकद नाही आहे. तिथे पोचल्यानंतर डिटेल्स देतो. ओमकार इज डुईंग द पॅकिंग आणि थोडंसं काही खायला वगैरे घेता येतो आमच्यासाठी. ऑल्सो आम्ही डॉक्टरकडे पण जाऊन आलो आणि म्हणजे माझ्यासाठी, आणि डॉक्टरनी आम्हाला दिले आहेत खूप सारी औषधं. सेफर साईड आम्ही जाऊन आलो. लेट्स गो नाउ. ओके गाईज अ क्विक रूम टूर. दिस टाइम ओमकार देणार आहे. येस. तर हा एंट्रन्स आहे. इथून आम्ही आत आलो. इकडे आहे स्टोरेज, इथे आहे वॉशरूम. येस वॉशरूम 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 वॉशरूम. ये इथे मोठं वॉशरूम आहे. हा म्हणजे इथे वॉशरूम मध्ये वॉशरूम आहे. कमोड आहे आणि इथे शॉवर हेड, इथे शॅम्पू कंडिशनर शॉवर जेल आहे आणि नाईस मिरर, बिग मिरर. आणि ही आहे रूम. हा एवढा मोठा किंग साईज अ प्रिटी स्पेशियस रूम. अगेन इथे आहे मिरर अँड टी व्ही. लास्ट टाइम आम्ही टी व्हीवर सॉंग्स लावून नाचत होतो. देन बेड आहे आणि आय थिंक इथून मागचा एरिया दिसतो गार्डन पूर्ण. एरिया आहे. आता रात्र आहे तर एवढं काही कळत नाहीये, येस बट इट्स अ ब्युटिफुल एरिया. येस. आणि केतन दादा वॉज व्हेरी स्वीट. त्यांनी माझ्यासाठी बड्डे गिफ्ट पण ठेवलं आहे ऑलरेडी इकडे बेडवर. सो प्री बड्डे गिफ्ट. दॅट्स इट फॉर द रूम टूर. सो आता माझ्यामध्ये एनर्जी आलेली आहे. घरी जो मी व्हिडिओ केलेला तो मी असा माझा आवाज वगैरे असा केलेला, आणि बट मग डॉक्टरच्या एका इंजेक्शन नंतर मॅडम मध्ये खूप ताकद आलेली आहे. डॉक्टरने डिरेक्ट एक पुचक इंजेक्शन देऊन टाकलं. बेसिकली आम्ही इथे का आलोय वगैरे ते आम्ही उद्या सांगतो. Yes. वन्स वी आर ऑल रेडी फॉर दॅट. आम्ही प्रॉपर सेटअप दाखवूनच सांगू हा. की वाय वी आर हिअर. बट इट इज गोइंग टू बी फन. इफ यू फॉलो अस ऑन इंस्टाग्राम तर तिकडे आम्ही लास्ट इयरचा एक छोटूसा मिनी व्लॉग केलेला आहे. दिस इयर अ लॉंग व्लॉग फॉर यू गाईज. ओके दॅट्स इट फॉर टुडे आय थिंक. येस. बाय. The next day. गाईज लुक ॲट दिस प्रिटी प्लेस. हा पूल नाही आहे, हे फक्त डेकोरेशन आहे. मॅसिव्ह पूल त्या साईडला आहे जे आम्ही नंतर दाखवतो. प्लीज बेअर विथ माय व्हॉइस. सो आय वॉज टॉकिंग अबाउट दिस मॅसिव्ह पूल. सो बेसिकली माझा दादा केतन दादा तो खूप सारे सेशन्स आणि ट्रेनिंग्स घेतो पॉझिटिव्हिटी, मोटिवेशन आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर. तर ही हॅज गिवन दिस अपॉर्च्युनिटी टू अस Yes. टू टेक अ सेशन फॉर द फिल्मफेअर पीपल. लाईक दिस पीपल आर व्हेरी रिनोड पीपल. लास्ट टाईम पण एक खूप मस्त बॅच होती लास्ट इयरची. लास्ट इयर ॲक्च्युली मी खूप जास्त नर्वस होती. ह्या वर्षी आय एम अ लिटल बिट काम. इनफॅक्ट ह्या वर्षी कुठून जायचं आपल्याला? इथून. ओके. ह्या वर्षी इनफॅक्ट दादा आहेच नाही, म्हणजे दादाचं दुसरं सेशन ओव्हरलॅप झालं असं तो तिथे गेला आहे आणि ओम इज गोइंग टू डू दादाचं वर्क. आणि सो वी बोथ आर लीडिंग द सेशन बेसिकली. सो या वी आर व्हेरी एक्सायटेड. सो गाईज दिस इज द प्रेप गोइंग ऑन. हे अरेंजमेंट करते आम्ही आणि तिथे उभी राहून मी सेशन कंडक्ट करणार आहे. मोस्टली ते आम्ही थोडं मध्ये आणू अँड लेट्स सी हाऊ इट गोज. थोडं वरपर्यंत चालेल. येल्लो अप्रॉक्स हा एवढा जो कॅनव्हास आहे तेवढा तुम्ही नॉर्मल करू शकता विदाऊट शेडिंग. आणि आफ्टर दॅट तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, पण जास्त पाणी नाही, एकदम थोडं ब्रशमध्ये डिप करून. ही आहे माझी बायको आणि ही माझ्या बायकोने केलेली पेंटिंग.
आणि बाकीचे जे इथे ट्रेनिंगसाठी आलेले त्यांनी पण खूप छान छान केलेले आहेत. सो खूप छान आहे. बेसिकली गाईज ही जी ॲक्टिव्हिटी होती ना, या ॲक्टिव्हिटीच्या मागे ना एक कॉन्सेप्ट आहे. तर आय एम नॉट शुअर की आम्ही तो कॉन्सेप्ट आता सांगू शकतो की नाही, बट इफ तुम्हाला तो कॉन्सेप्ट जाणून घ्यायचा असेल, सो यू गाईज शुड फॉलो ऑनलाईन स्वराज्य ऑनलाईन स्वराज्य ॲज इन ऑनलाईन फेसबुक पेज आहे ज्याचं नाव आहे ऑनलाईन ऑनलाईन स्वराज्य. स्वराज्य. सो तिथे तुम्ही फॉलो करा केतन दादाच्या पेजला. इंस्टाग्रामवर पण तुम्ही फॉलो करू शकता. तिथून आय थिंक तुम्हाला खूप सारे मोटिवेशनल सेशन्स आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. आणि इफ इन केस कधी चान्स मिळाला अशी काही ॲक्टिव्हिटी अटेंड करायचा, सो यू कॅन डू इट. या दॅट्स इट. खूप खूप छान कॉन्सेप्ट आहे ॲक्च्युली ह्याच्यामागे. सो यू कॅन जस्ट गो फॉलो. आणि आमचा एक्सपिरियन्स, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा एक्सपिरियन्स तर खूप चांगला होता. लास्ट टाइम आम्ही ॲक्च्युली फक्त फॉलो केलं होतं, शॅडो केलं होतं. हां. बट दिस टाइम वी वर लीडिंग आणि खूप मजा आली मला सगळ्यांना गाईड करायला, सगळ्यांसोबत त्यांना पेंटिंग कसं करायचं आहे ते म्हणजे सांगायला. लास्ट टाइम ओमकार थोडासा हेल्परवाली वाला रोल प्ले करत Correct. होता. कलर भरायचं आणि कोणाला काही हेल्प हवी असेल तर ती. मी फक्त ड्रॉइंग करत होती आणि कसं ड्रॉइंग करायचं हे सांगत होती आणि केतन दादा बाकी सगळे लीड करत होता. पण आज ॲक्च्युली त्याचा सेशन ओव्हरलॅप झाला, सो म्हणून मग तो आणि जे त्याचे Colleagues होते, बाकी कलिग्स fellow होते colleagues. आणि बाकीचे जे सर होते, कोणीच सिनियर इथे अवेलेबल नाही आहे आज. आणि म्हणून ही शोड दॅट ट्रस्ट ऑन अस की आम्ही दोघं करू शकतो हे. सिन्स आम्ही लास्ट टाइम केलेलं केलेलं तर होतं. आम्ही सो जस्ट बघितलेलं होतं. आणि आय थिंक ओमकार ऑल्सो प्लेड अ व्हेरी गुड रोल टुडे. म्हणजे त्यांनी पण प्रॉपर एक्सप्लेन केलं सगळ्यांना, कसं काही करायचं आहे ते सांगितलं. मी फक्त पेंट करत होती, मध्ये मध्ये मी कसं पेंट करायचं हे सांगत होती. बट ही डिड रिअली गुड. The next day. बघ हे वहिनीने दिलंय आंघोळ बघितलं? अरे देवा. काय परिस्थिती आहे त्याची. 4 बटणं उघडे, तू काय करते माहितीये काय? हे वहिनीने दिलंय. हळद कुंकू पण लावू. नाही बस बस. मला 3 वेळा इग्नोर करण्यात आलेलं आहे. माझा अरे काय एक्सचेंज कर नाही. काय असू दे ना. हे आत्या तुला. अच्छा, हे आईला. ओके, थँक्यू. चांगलं आहे. आई खुश होणार आहे कारण घरातला शॉवर जेल संपलेला होता. शॉवर जेलच आहे ना. Cheers. खरवस इज हिअर. खूपच गोंधळ आहे. जस्ट लाईक एव्हरी ब्लॉग व्यवस्था आहे. येस. त्याला वेडा बोललं. वेडा आहेस? वेडी आहेस? पटकन जेंडर बदलून टाकला. त्याला काय बोलली मी त्या दिवशी इंटरव्ह्यू काय बोलला? मूर्ख. मूर्खी. चॉकलेट आहे का? हो रे. काय वाटणे आहेत रेडी शिजवलेत मग अशी. गुरुवार आहे ना. दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, दूसरी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे.
birthday to you. Happy birthday to you. Yeah! The next morning. सो इट्स हर बर्थडे. हॅपी बर्थडे सनू. थँक्यू. सो हाय, आम्हाला माझा आवाज आम्हाला पूर्ण माहिती गेलेला आहे ना? मी बोलत होती की आम्हाला माहिती आहे की आम्ही मे बी व्लॉगला जास्त जस्टिस नाही करत आहोत, कारण आमचा वीक जेन्युअनली खूप हेक्टिक आहे. आणि त्यात हिची तब्येत पण खराब झालेली हा. आहे. तिचा आवाज तुम्ही ऐकताय तो किती चेंज झालेला आहे. म्हणजे ते ॲक्च्युली त्याच हेक्टिकनेसमुळेच झालंय की आराम नाही मिळालाय. ऑल्दो आम्ही एन्जॉय करतो हा. आहे सगळ्या गोष्टी. सो काल रात्री जसं तुम्ही क्लिप्समध्ये बघितलं असेल की आम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय केलं. माझं हळदी कुंकू झालं, त्याच्यासाठी पण मी ऑफिसवरून एवढ्या लेट आली आणि आम्हाला लिटरली की सगळ्या लेडीज घरी येत होत्या आणि त्या परत गेल्या आणि मग नंतर 8 वाजता त्या आल्या आणि आम्ही चालू केलं. मग मी 11लाच अशी होती, पण हो. 12पर्यंत सगळे थांबलेले म्हणून केक कटिंग कसं बसं थांबून केलं. माझ्या नवऱ्याने एक क्यूटचा छोटूसा केक आणलेला माझ्यासाठी आणि अजून एक केक पण आणलेला आणि हे फ्लावर्स पण दिले आहेत. आत्ता मी रेडी झाली आहे. आमचा आत्ता काही प्लॅन नाही आहे. तुम्हाला वाटत असेल कुठे चालले एवढे हो. रेडी होऊन, पण मी ऑफिसला चालली आहे गाईज. मग ऑफिसमध्ये काम करून आमचा बघू काय प्लॅन आहे तो पण अजून म्हणजे असं शुअर नाही आम्ही काय करणार. शुअर नाही आहे. हम्म. बट संध्याकाळी डिनर आहे Dinner आहे, विथ yes. फॅमिली, ते ॲटलिस्ट शुअर आहे. शुअर आहे. आता ऑफिसमध्ये जाऊया. आय एम प्रिटी शुअर ऑफिसमध्ये पण माझ्या कलिग्सनी, टीम मेंबर्सनी छोटूसं काहीतरी केलं असेल. आय विल Yes. ट्राय माय बेस्ट टू व्लॉग देअर. सो ॲज आय टोल्ड यू, ऑफिसमध्ये ह्या दोघींनी हे छोटंसं डेकोरेशन केलं आहे. थँक्यू सो मच. गाईज, मी पल्लवीला विचारलं की हे एवढे सगळे चॉकलेट्स का आणलेत, ज्याच्यावर तिचं उत्तर आहे कारण की तू गोड आहेस ना, मग चॉकलेट गोड. नॉटंकी. गाईज मी पल्लवीला विचारलं की हे एवढे सगळे चॉकलेट्स का आणलेत, ज्याच्यावर तिचं उत्तर आहे कारण की तू गोड आहेस ना, मग चॉकलेट गोड. नॉटंकी. असं काम करताना पण आठवणार की बड्डे आहे. हां, म्हणजे मला रोज वाटू दे की माझा बड्डे आहे. आता मी जस्ट एक राऊंड मारून आली आणि हिने हे परत ठेवलं इकडे. ही काय करते मुलगी. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे डिअर सोमेदी. गाईज, लुक who is here to pick me up. Dun, dun, dun. Later that night. परत गायला लावून त्याला. नाही, कोरिअँडर राईस. दर 4 दिवसांनी कवर बदलते. खूप आहेत कवर. लिहू. Two days later. हॅलो गाईज. गुड मॉर्निंग. सो बड्डे बद्दल जस्ट बोलते. बड्डे खूप जास्तच छान होता. थोडासा मी हेल्थ वाईज तो ड्रॅग केला बड्डे, बट म्हणजे क्यूटनी खूप काही असं छोटं केलेलं होतं. सो जस्ट रिलॅक्सिंगच होतं. तुम्ही बघितलं असेल ऑफिसमध्ये मला एक सरप्राईज मिळालं छोटं. घरी सगळे होते, मग आम्ही डिनरला गेलो.
तर खूप 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 मजा आली मला. थँक्स टू यू गाईज ऑल्सो हू हॅव विश्ड मी ऑन इंस्टाग्राम. थोड्या लोकांनी व्हॉट्सॲपवर स्टोरीज ठेवल्या आहेत, खूप साऱ्या लोकांनी लिंक्डइनवर पण विश हो, केलं. खरंच. काल मी बसून त्यांना थँक्स बोलत होती. सो या इट वॉज गुड. आणि कालचा दिवस वॉज चिल, म्हणजे चिल असं नव्हतं, ऑफिस होता. सो इट वॉज अ रेग्युलर डे. हा, इट वॉज अ रेग्युलर डे. ऑफिस होतं. ऑफिसची खूप कामं काल आवरली बिकॉज आता आम्ही चाललो आहोत अलिबागला. परत अलिबागला चाललोय आम्ही ह्या वीकमध्ये. आता हे सेकंड टाइम अलिबागला Yes. जातोय आम्ही. सो बट आता आम्ही घरी चाललोय. आता लास्ट आम्ही टाइम होपफुली रिलॅक्स करायला चाललोय, हो जिथे मोस्टली आमचा आराम होईल हा. असं आम्हाला वाटतंय. बट कसा आवाज एकदम चेंज झालाय ना. काल मी परत डॉक्टरकडे जाऊन आली. म्हणजे तसं थोडी बेटर होती, बट आता जायचं अलिबागला मला काल परत डॉक्टरकडे जाऊन आलोय. आणि हां, सो आमची फॅमिली मेंबर्स येत आहेत. धनश्री वहिनी, विनम्रताई, प्रचित, रुद्धी, श्रीवू. येस. सो या आम्ही तुम्हाला जस्ट एक छोटीशी क्लिप्स दाखवू तिकडचे पण. लेट्स गो टू अलिबाग. सो गाईज, दिस इज त्रिमूर्ती. आम्ही मोस्टली अलिबागला जाताना इथूनच नाश्ता करून जातो. इट्स अ गुड प्लेस. महाराष्ट्रीयन, ऑथेंटिक महाराष्ट्रीयन नाश्ता. ॲज ऑलवेज त्रिमूर्ती. ओके गाईज, सो आम्ही तुम्हाला आमच्या अलिबागच्या घराची खूप टूर देतो. तर हा आहे हॉल. असं टूर द्यायला काय नाही, फक्त असं मोठ्या मोठ्या रूम आहेत फक्त. हे हॉल आहे. इथे आम्ही आता दुसरा टीव्ही लावणार आहोत, जस्ट आणलाय. ते स्ट्रगल दाखवू तुम्हाला नंतर. देन ही आहे एक बेडरूम. हे जे वॉल पेंटिंग्स आहेत ना, ते हे मी केले आहेत खूप वर्षांआधी. मी ह्या सगळ्या डिझाईन्स काढल्या. तिकडची पण ती वॉल पेंटिंग मी केलेली आहे. देन आफ्टर दॅट दिस इज द सेकंड बेडरूम. हे पण वॉल पेंटिंग मिक्स केलं आहे. बाकी असं काय दाखवायला नाहीये. इथे स्टोरेज आहे, बेड आहे, आणि ते समोर आहे किचन. सो दिस इज अ किचन. आणि इथे फ्रीज आहे. इकडे एक वॉशरूम आहे आणि अजून एक वॉशरूम पण आहे इथे. या रूमच्या बाजूला इथे अजून एक वॉशरूम आहे. आणि वरती खूप मोठी टेरेस आहे. सो जेव्हा बाकीचे येतील तेव्हा मग वर जाऊन दाखवू आम्ही. दॅट्स इट. छोटूसा टूर. होय सायंटिस्ट. अरे ते सगळं कडक झालं. लावा ड्रिंक. ओमी स्ट्रॉबेरी बघ किती मोठी आहे. नको टोईंग टोईंग. झालो तुम्ही टाका. ए बुद्धीचं गाणं कुठचं आहे? बुद्धी गाणं कुठचं आहे? बुद्धीचं गाणं कुठचं आहे? लाजला तो. आणि हो, बुद्धीचं गाणं कुठचं आहे? आयडिओ. आता प्रेम बघा, प्रेम. हा, खाली खाली. येस. A few moments later. सो आता मी अलिबागच्या मार्केटमध्ये आलोय. आणि हा मुलगा, ह्याला इथे लागलंय. काठीने खेळत होता है ना. लागलं ना तुला? दुखतं दुखतंय ना. नाही मोनू दुखत. झालाय आमचा मोनू. मुका झालाय तो. ए ह्याने काय घेतलं? ह्याने कुठून घेतलंय? ह्याला काय घेऊन दिलंस? त्याला पाहिजे, बघितल्यावर बोलला पाहिजे. The next morning. गुड मॉर्निंग. आता आम्ही आलेलो आहोत टेकडीवरती. माझ्यासोबत आहे रुद्धी आणि नम्य. छान वाटतं इथे, एकदम रिलॅक्सिंग. काहीच रुद्धी रडतेय एवढी जास्त, कारण आम्ही कांदा कापतोय. आता माझी पण हालत अशीच होणार आहे. असं नाही, पाठून करायचं. बरोबर बरोबर येणार ते. प्रोफेशनल आहे तो. अरे पागल लोक. गाईज बघा,
आता अशा प्रकारे आम्ही पोपटी लावतो आहे. आधी आम्ही मडकी भरलेली आहे आणि आता लाकडं लावतोय त्याच्याभोवती. अशा प्रकारे गवत लावलं जात आहे की जेणेकरून सगळी मडकी व्यवस्थित मडक्यांना आग मिळाली पाहिजे आतलं मटण आणि शेंगा शिजण्यासाठी. अशा प्रकारे पोपटी लावलेली आहे. चला 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 शेकोटी घ्या. अरे देवा, घाबरला तो, घाबरला. पाणी दाखवू. हळू हळू हळू. फेकतायत, डायरेक्ट फेकतायत. व्हेरी गुड. गरमागरम Later that night. हा पॅम्परिंग सेशन चालू आहे आमचा. स्टेप 2. स्टेप 1 होती फेस वॉश क्लेन्झिंग. लवकरच. थँक्यू रुद्दी. तुला उद्या आमच्याकडून एक लस्सी ती बंद झाली आहे मला. माझी स्किन टचवूड हायड्रेटेड. चरण्याचे तणे खाऊ 12 कोट घेऊ झाले. आणि नंतर त्याप्रमाणे काकी आली. ती कडक घोडं असेल आणि सगळे गुरु